अरे यार, सॉरी गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मला समजत नाही म्हणजे काय बोलायचं. मला बिग बॉसची एन्झायटी होत होती काल परवा दिवशी. मी रात्री व्हिडिओ पण शेअर केलेला आणि मला असं वाटत होतं कोण जिंकेल कोण जिंकेल कोण जिंकेल. आणि मी सपोर्ट करत होती विवियन डिसेनाला. आणि हा माझा चहा कळतोय. मी सपोर्ट करत होती विवियन डिसेनाला आणि करणवीर मेहरा जिंकला. माहीत नाही, म्हणजे मला खूप असं वाटत होतं की विवियन जिंकावा. माहीत नाही, मला असं वाटत होतं की पाठच्या वेळेला तर मुनावर मला वाटत होतं की जिंकेल 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 आणि शेवटी तोच जिंकला. माझा चहा कडला तर मग तोच जिंकला. पण मग आता मी असं गॅस केलेलं की हा जिंकेल विवियन. विवियन काय जिंकलाच नाही यार. मला खूप सॅड वाटलं. जाऊ दे, विवियनला पण सॅड वाटलं असेल तर काय बोलू शकतो. पण आता काय करायचं, काय करू शकतो. आता तो शो आता राहिला नाही आहे, येईल परत. म्हणजे मग ते कॅरेक्टर्स नसतील ना विवियन वगैरे. मला ना कुठेतरी ना रजत पण वाटत होता, रजत दलाल. आणि मला अविनाश मिश्रा तो खूप छान, म्हणजे दिसायला वगैरे पण खूप छान आहे. आणि ईशा एवढी नाही वाटत होती मला, ईशा. पण अविनाश पण चांगला खेळायला, रजत दलाल पण खूप छान होता खेळायला वगैरे. पण मला असं विवियन आणि करण हे माहिती होतं की दोघंजण लास्टमध्ये कुठेतरी असं माइंडमध्ये होतं की ते दोघंजण लास्टमध्ये राहतील. पण काय माहिती ना, गेम कसा पलटला एकदम. सॉरी गॅस, माझी तब्येत ठीक नाही, मला खोकला येतो. म्हणून मी हा गरम गरम अद्रकचा चहा बनवलेला आहे. तर आता मी पिणार आहे हा अद्रकचा चहा. पण काय माहीत नाही विवियन कसा जिंकला, मला तर करण कसा जिंकला मला तर हे कळतच नाही. म्हणजे मला असं दुःख नाही आहे की नाही करण जिंकला. तो पण डिझर्व करत असेल, त्याने पण तेवढी मेहनत केली. पण मला विवियन पाहिजे होता जिंकायला. पण ठीक आहे, आता काय करू शकतो. मी तर बिग बॉस नाही ना, किंवा मी तर बिग बॉस चालवत नाही ना. मेकर्सनी आता म्हणजे असं बोलतात की जनता चॉईस करते. आता जनता चॉईस करते की नाही, हा माझा चहा. आता जनता चॉईस करते की नाही ते मला नाही माहिती. वोटिंगच्या आधारावरती होतं की कशाच्या आधारावरती होतं ते माहिती नाही. सो असं आहे. पण मला विवियन जिंकूशी वाटत होता. म्हणजे माहीत नाही, कुठेतरी असं फिलिंग येत होतं की विवियन पाठच्या वेळेला पण मुनावरचं जेव्हा मी बघितलं ना, मुनावर मनारा त्यांचं पण मी जेव्हा बघितलं ना, तर मला असं वाटलं होतं की मुनावर जिंकेल. मला 101% वाटत होतं की मुनावर जिंकेल. पण ह्यावेळेला मला 101% वाटत होतं विवियन जिंकेल. पण करण जिंकला. ठीक आहे, करणला कॉंग्रॅच्युलेशन्स. अजून काय बोलू शकते मी. पण ठीक आहे ना, विनर इज विनर. अजून काय करू शकतो. लाईक, फॉलो अँड कॉमेंट गाईज. लव यू ऑल. बाय.